नमस्कार, मी रिगल्स पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत करते। आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे साधी डाळ। जे लोक बॅचलर आहेत आणि हातानेच स्वयंपाक करून खातात किंवा ज्या मुली हॉस्टेलवर राहतात आणि स्वतः स्वयंपाक करून खातात तर त्यांच्यासाठी ही साधी सोपी रेसिपी आज मी इथे सांगितलेली आहे। आणि आपण ज्यावेळेस बॅचलर राहतो तर त्यावेळेस त्यांच्याकडे भांडे हे कमी प्रमाणात अवेलेबल असतात। तर अशा वेळेस स्टीलचं पातेलं जर असेल तर ही डाळ शिजवताना काय खबरदारी घ्यावी की डाळ करपली नाही पाहिजे। तर अशा छोट्या छोट्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ हा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल। आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी ही मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे आणि अगदी 2 टेबलस्पून तुरीची डाळ घेतली आहे। याऐवजी तुम्ही अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली तरी चालेल किंवा नुसती मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली तरी चालेल। पण अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ असं प्रमाण तुम्ही घेतलं तर तुम्हाला ॲसिडिटीचं प्रमाण म्हणजे ॲसिडिटीचं प्रमाण हे कमी होईल, ॲसिडिटी होणार नाही। आणि ज्यावेळेस आपण बॅचलर राहतो तर त्यावेळेस आपल्याकडे चिंच वगैरे नसते तर अशा वेळी नुसती तुरीची डाळ न घेता तुम्ही अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घ्या म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही। आता इथे मी जी मुगाची डाळ घेतली होती ती अगदी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। तर इथे मी ही 2 पाण्याने अशी स्वच्छ धुतलेली आहे। हिला जी पावडर वगैरे लावलेली असते तर ती निघून जाण्यासाठी। आणि ही तुरीची डाळ आहे ती माझी घरची डाळ आहे त्यामुळे मी ती धुतलेली नाही। आता इथे मी हे पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि आता हे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा हळद घातलेली आहे, नंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे। ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी हे टोमॅटो घातलेले आहेत। तुम्ही जर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेणार असाल तर तुरीच्या डाळीच्या तुलनेत मुगाची डाळ ही लवकर शिजते, त्यासाठी तुम्हाला तुरीची डाळ ही अगोदर थोडीशी भिजत घालायची आहे म्हणजे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही लगेच शिजेल। माझी ही डाळ घरची आहे आणि ती शिजते लगेच। काही डाळी लवकर शिजतात, काही डाळी उशिरा शिजतात, ते नवजुन्यावर असतं। तर त्यामुळे मला इथं गरज नाही वाटली की मला तुरीची डाळ भिजत घालायची म्हणून मी घातलेली नाही आहे। परंतु तुम्ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ असं घेणार असाल तर तुरीची डाळ ही 1 तासभर अगोदर भिजत घाला। आता इथे मी ह्या दोन्ही डाळी या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ मी शिजायला ठेवलेली आहे। सुरुवातीला ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजेच आपल्याला गॅस हा फुल ठेवायचा आहे आणि 1-2 उकळी काढायची आहे। आता नंतर मी ही गॅसची फ्लेम हे स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो करायची आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता मी इथे झाकण ठेवत आहे पण हे वरती असं उतू येतं त्यामुळे हे पाणी बाहेर येतं, म्हणून आपल्याला हे प्लेट पूर्ण अशी झाकायची नाही आहे तर ती साईडलाच अर्धी अशी झाकून ठेवायची आहे म्हणजे त्याची पूर्ण वाफ न जाता अर्ध्या वाफेने काही ना ही डाळ शिजायला आपल्याला मदत होते। तर आता ही मी अशीच प्लेट ठेवून देणार आहे आणि ही डाळ लो फ्लेमवरती शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता साधारणपणे अर्ध्यापर्यंत ही डाळ आपली शिजत आलेली आहे। तर आता ही डाळ आपलं हे स्टीलचं पातेलं आहे आणि ही डाळ करपू नये यासाठी अशी खबरदारी घ्यायची आहे की यामध्ये आपल्याला पुन्हा गरम पाणी ओतायचं आहे आणि आपली गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे। तर पाणी ओतल्यामुळे जी काही डाळ खाली पातेल्याला लगेच चिकटणार आहे तर ती चिकटणार नाही आणि पाणी ओतल्यामुळे पुन्हा ही डाळ व्यवस्थित अशी शिजायला मदत होते। तर ही टीप ज्यावेळेस तुमच्याकडे स्टीलचं पातेलं असेल तर जरूर यूज करा म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल। आणि
हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला इथे हा माझा अनुभव शेअर केलेला आहे. तर आता ही डाळ पाणी ओतल्यानंतर देखील अशीच लो फ्लेमवरती आपल्याला शिजत ठेवायची आहे. आणि साधारणपणे एक 5 ते 7 मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता ही आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. आणि मी इथे तुम्हाला इथं दाखवत आहे की ही पळी यामध्ये मी घातलेली आहे आणि तरी इथे ही कुठेच डाळ तुम्हाला करपलेली दिसणार नाही. अगदी व्यवस्थित अशी ही आपली डाळ शिजवून तयार आहे. मी तुम्हाला इथे दाखवते की ही मी डाळ घोटत देखील आहे. आणि ह्या स्टीलच्या पातेल्यामध्ये ही छान अशी डाळ आपली शिजलेली आहे. फक्त स्टीलचं पातेल्याचं बूड हे थोडंसं जाड हवं, जेणेकरून आपल्याला बुडाला हे करपणार नाही. आता ही डाळ मला आणखीन थोडीशी पातळ हवी होती, म्हणून पुन्हा यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा ह्या पळीच्या साहाय्याने मी ही सर्व पाणी यामध्ये एकजीव केलेलं आहे. तुम्हाला ह्या डाळीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आता ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आता ही डाळ मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता स्टीलच्या पातेल्यात देखील ही मी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही यूज केल्या तर अजिबात न करपता आपल्याला ही छान अशी डाळ शिजून तयार होते. आता यामध्ये आपल्याला साधी डाळ बनवायची आहे, त्यामुळे या डाळीवरती आपल्याला पटकन होण्यासाठी तडका बनवून ओतायचा आहे. त्यासाठी इथे मी साधारणपणे 2.5 चमचा तेल घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडू दिल्यानंतर 1 चमचा जिरे घातले आहे. नंतर पाव चमचा हिंग घातला आहे. नंतर 10-12 लसूण पाकळ्या घातल्या आहेत. मी हिंग जास्तच वापरते, हिंगामुळे डाळ ही चवीला छान लागते. तसेच 10-12 मी यामध्ये कढीपत्त्याची पाने देखील घातलेले आहेत. यामधला लसूण छान असा यामध्ये तळू द्यायचा आहे. नंतर यामध्ये मी पुन्हा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत की ह्या हिरव्या मिरच्यांना मी मधून चिरून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या छान अशा ह्या तेलामध्ये तळून निघतील. आणि तुम्हाला जर तिखट हवे असेल आणि तुमच्याकडे जर लाल मिरची, बेडगी मिरची वगैरे नसेल तर काहीच हरकत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे हिरवी मिरची मधून थोडीशी चीर देऊन ही ह्या तडक्यामध्ये टाकून तुम्ही ह्या डाळीमध्ये हा तडका घालू शकता. आता वरून यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे अगदी साधी सिंपल अशी आपली ही डाळ तयार आहे, जे की मी स्टीलच्या पातेल्यामध्ये शिजवलेले आहे. तर तुम्ही बॅचलर असाल किंवा नवशिके असाल तर तुम्ही ही अशी डाळ स्टीलच्या पातेल्यामध्ये मी सांगितलेल्या टिप्स वापरून तर नक्की बनवू शकता. तर ही डाळ नक्की बनवा आणि ह्या टिप्स माझ्या कशा वाटल्या ते नक्की मला कमेंट करून सांगा. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यूजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना जरी काही अडचण असेल तर या व्हिडिओमुळे मदत होईल. चला तर मग पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.